नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आहे दीपकचं लग्न। तुम्ही पाहू शकता लग्नाची तयारी झालेली आहे आणि सगळे वऱ्हाडी मंडळी लग्नाला जाण्यासाठी तयार आहेत। आणि हे ताईचं छोटं बाळ आहे, त्याचं फोटोशूट चालू आहे। त्यानंतर आम्ही पण थोडेफार फोटो काढले। घरामधील पण मेमरी लग्नाच्या अल्बममध्ये असाव्यात म्हणून फोटोग्राफरला घरीच बोलवून घेतलेला आहे आणि घरी फोटोशूट चाललेला आहे थोडा। आणि पुढे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेत, तुम्ही हा व्लॉग पूर्ण पहा, खूप सुंदर आहे। अशा प्रकारे नवरदेव चाललेला आहे, कारण घराच्या जवळ गाडी येत नाही आहे, गावात चालत जावं लागतं आणि पाऊस खूप पडल्यामुळे घराजवळ गाडी येत नाही ॲक्च्युली, नाहीतर घराजवळ गाडी येते। त्यानंतर मी तयार झालेली आहे। माझा लुक कसा आहे तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये। ही ताईची मुलगी आहे चिऊ, म्हणजे दीपकची भाची, आणि आम्ही एकमेकींना शिकवत होतो कसे फोटो काढायचे ते, आणि पोज देत देत आम्ही 2-3 फोटो काढले। आणि आता आम्ही निघालेलो आहे लग्नाला चालत चालत। ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत, पाहू शकता। ऊन खूप लागत आहे। मला म्हणे हे तू काय करते? मी म्हटलं माझ्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करते। तर म्हणे ठीक आहे। मग आम्ही चालत चालत निघालेलो आहे आणि इथे आम्ही गाडीची वाट पाहत आहे। एक गाडी आलेली आहे, पण सगळीजणं काही त्या गाडीत बसणार नाही। अजून एक 4 व्हीलर येत होती, त्यामुळे आम्ही तिथे थांबलेलो होतो। हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि आम्ही तिथे बसलेलो आहे, गाडीची वाट पाहत बसलो होतो। आणि तुम्ही पाहू शकता इकडे मावशी आहे माझी, आणि पाठीमागे मावशीचा लुक पण पाहू शकता। मावशीच्या साडीचा कलर किती सुंदर दिसत आहे। ऑलवेज माय फेवरेट कलर मावशीने घातलेला आहे आज। आणि इथे माझ्या भावाचा मुलगा आहे चिकू, आणि आम्ही तयार झालेलो आहे। मावशी म्हणे बाई व्यवस्थित जरा व्हिडिओ काढ माझा। तर मग मावशी तिकडे गेल्याच्यानंतर तुम्ही पाठीमागं पाहू शकता ताई आहे, निकिता आहे आणि मामी। आम्ही बसलेलो आहे। अजून लोक येत होते गावाकडून, आम्ही त्यांची वाट पाहत इथं। ॲक्च्युली मी लग्नासाठी दुसरी साडी आणलेली आणि दिवसभर एकच साडी घालणार होते, पण इतका पाऊस आणि दारात खूप चिखल होता, सगळीकडे चिखल चिखल झालेला। मग निकिताने, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ठरवलं सिम्पलचे कपडे घालायची आणि मग कार्यालयात। नमस्कार सगळ्यांना, आणि आज मी चाललेले आहे लग्नाला। मी जो ब्लॉग टाकला होता यूट्यूबवरती पाठीमागे टिळ्याचा, आज त्या दीपकच्या लग्नाला चाललेले आहे। माझा लुक कसा आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। पाहू शकता, आणि मी आज गावाला आहे, मोगरवाडी गावाला आहे। तुम्ही पाहू शकता सगळे थांबलेले आहेत वऱ्हाडी लग्नाला जाण्यासाठी। आजचा लुक कसा आहे माझा नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बाय। आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे लग्नासाठी। तुम्ही पुढे पाहू शकता टेम्पोत बसले, गावातील सगळ्या बायका वगैरे बसलेल्या आहेत। आम्ही पूर्वी पण अशा टेम्पोमध्येच लग्नाला जायचो। आत्ता ही पद्धत खूप मोडलेली आहे की 4 व्हीलर झाल्यात, सगळ्यांकडे जास्त गाड्या झाल्यात, त्यामुळं टेम्पोमध्ये किंवा ट्रकमध्ये कोण लग्नाला जास्त जात नाही, बट गावाकडं जातात असे लग्नाला। आणि आता पाहू शकता तुम्ही की गाड्या निघालेल्या आहेत पाबे घाटाने। आता हा पुढं जो दिसत आहे डोंगराच्या वरती, तो पाबे घाट आहे आणि पाबे घाटाने चालले। हे माझे मिस्टर पाठीमागून येत आहेत आणि आम्ही सध्या गावाकडे वळवाचा खूप पाऊस पडत आहे। अचानक धोधो संध्याकाळचे 4 वाजले की धोधो पाऊस पडत आहे। 15 दिवस झालं कंटिन्यू असा पाऊस पडत असल्यामुळे गावाकडे खूप सारी हिरवळ आहे, तुम्ही पाहू शकता। आणि नवरदेवाची गाडी का थांबलेली आहे हे पाहण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे। आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागे नवरदेवाची गाडी आहे, त्याच्या मागे एक दुसरी गाडी आहे ज्यात वऱ्हाडी मंडळी आहेत सगळे। आणि आता आम्ही परत निघालेलो आहे पाबे घाटाने। तुम्ही पाहू शकता किती छान वातावरण आहे, सगळ्या झाडांवर कशी हिरवळ आहे आणि सगळीकडेच हिरवेगार वातावरण आहे आणि थंड वाटत आहे पाऊस पडल्यामुळे। आणि ही माझ्या मिस्टरांची गाडी आहे, पुढे आहे ती, तुम्ही पाहू शकता। आणि आता माझ्या मिस्टरांची एंट्री होत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि अचानक माझ्या मिस्टरांची ड्रायव्हरची ओळख निघाली, जुने बेस्ट फ्रेंड निघालेत ते। त्यांचं जो ड्रायव्हर होते ते दारवटकर होते, पण ते वडगावमध्ये राहत असल्यामुळे माझ्या मिस्टरांची त्यांची जुनी ओळख आहे। आणि आता आम्ही पाबे घाटाने निघालेलो आहे।
तुम्हाला मी मागेच टिळ्याच्या वेळेस पाबे घाटाचा व्ह्यू दाखवला असता किंवा पाबे घाटच दाखवला असता, पण पाबे घाटाने जाताना मला प्रचंड भीती वाटत होती. म्हणजे मोबाईलला हात लावूशी वाटत नव्हता, इतकी भीती वाटत होती. कारण रस्त्यात ऑलरेडी इतके खड्डे होते आणि जवळून तुम्ही ज्यावेळेस प्रवास करसान पाबे घाटाने त्यावेळेस समजेल तुम्हाला किती भीती वाटते. म्हणजे की खूपच भीती वाटते. तुम्ही स्वतः गेले असेल कोण कोण पाबे घाटाने तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण मी हे सेकंड टाईम चालले पाबे घाटाने. पहिल्यांदा दीपकच्या टिळ्यालाच गेले होते. त्यावेळेस माझं काही धाडस झालं नाही की मी मोबाईल काढून ह्या पाबे घाटाची शूटिंग काढावी असे. कारण प्रचंड असं खड्डे पण खूप होते, रस्ता खराब पण होताच. पण जे असं वळण होतं ते खूप डेंजर होतं आणि समोरून गाडी आली तर मग त्या गाडीला डायरेक्ट थांबावं लागायचं आणि प्रचंड डेंजर असा हा पाबे घाट आहे. पावसाळ्यात तर कसे जात असतील लोक काय माहीत नाही मला. पण ठीक आहे, कारण ड्रायव्हर व्यवस्थित असेल गाडी चालवायला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नवीन ड्रायव्हर असतील तर खूप रिस्की आहे तिकडून जाण्यासाठी. त्यामुळं कोण पाबे घाटाने जात असेल तर बी केअरफुली, एकदम शांत गाडी चालवा. काही जास्त गडबड करू नका, कारण घाट खूप डेंजर आहे. पाबे घाट थोडाच घाट आहे, जास्त नाही आहे. पण बघा, तुम्ही जे गेले असेल त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही आलेलो आहे अर्ध्या घाटामध्ये. तुम्ही पाहू शकता, रस्ता पाहू शकता तुम्ही किती खराब आहे. अशा रस्त्यामध्ये समोरून गाडी आली तर भीती पण वाटते, कारण डबल गाडी जायची असेल तर थांबावंच लागतं, स्टॉप करावा लागतो डायरेक्ट. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला यापुढचा पण व्हिडिओ पाहायला भेटेल. हा फक्त लग्नापर्यंतचा व्हिडिओ आहे. त्यानंतरची खरी मज्जा आहे नवरा कसे घरी पोचले ते रात्रीचे, लग्न झाल्यानंतरचे, ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते तुम्ही नक्की पहा. इथे पाहू शकता हा पाबे घाटाचा तीव्र उतार आहे. या उताराने म्हणजे खूप भीती वाटते. एकदम स्लो गाडी चालवावी लागते, कारण हा घाट खूप डेंजर आहे. थोडका आहे, म्हणजे जास्त तर काही घाट नाही आहे, पण तरी भीती अशी वाटते. आणि ह्या पाबे घाटाला पूर्णपणे म्हणजे असं उतार पण आहे. आत्ता आम्ही पाबे घाटाच्या मधोमध पोचलेलो आहे आणि आता उताराचं ठिकाण आहे. तीव्र उतार आहे पुढे, तुम्ही पाहू शकता. त्यामुळं गाडी एकदम स्लो चालवावी लागणार आहे. आणि थोडंच आहे हा उतार, जास्त पण नाही आहे. पण थोडक्यात का होईना स्वतःची काळजी घ्या, घाट खूप डेंजर असल्यामुळे. आणि आम्ही आत्ता अशा प्रकारे कार्यालयात पोचलेलो आहे. सुस्वागतम सुस्वागतम, आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. इकडे नवरदेव उभे आहेत उन्हात. दुपारचे प्रचंड ऊन पडते. फोटोग्राफर फोटो काढत आहेत आणि नवरीकडच्या सुवासिनी नवरदेवाचे स्वागत करीत आहेत. आता पहिल्यांदा साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या नंतर मग हळदीचा आणि मग लग्न, असे 3 फंक्शन होणार आहेत. आणि आता नवरदेव आल्या लगेचच साखरपुड्याचं फंक्शन करून घेणार आहे. ऑलरेडी उशीर झालेला आहे. हे आमचे मोठे मामा आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या सुवासिनी औक्षण करत आहेत दीपकचे. आणि औक्षण करून झालेले आहे आणि दीपक रूममधून आवरून खाली परत येत आहेत. आता साखरपुड्याची तयारी झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही उन्हात उभे आहे. मला तर असं वाटतं ह्या फोटोग्राफरला आम्हाला उन्हात उभं ठेवून आमचा मेकअप बिघडवायची हौस आलेली आहे. किती वेळा आम्हाला उन्हात उभं केलेलं त्यांनी. प्रचंड गरमी होत होती कार्यालयात. आणि आता आम्ही एंटर करत आहे कार्यालयामध्ये आणि अशा प्रकारे साखरपुडा विधी स्टार्ट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्या म्हणजे महिलांनी हातामध्ये फ्रूट्स घेतलेले आहेत आणि डाळ, तांदूळ, गूळ आणि साडी असते नवरीची, प्लस नवरीचा मेकअपचं थोडंफार वस्तू असतात मेकअपच्या, त्या घेऊन सगळेजणी आम्ही स्टेजवर आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये साखरपुडा विधी स्टार्ट होणार आहे. साखरपुडा विधीला
इकडे पाहू शकता तुम्ही नवरीला झाल दिलेले आहे. झाल म्हणजे बेसिकली आई-वडील नवरीला पूर्ण संसार, भांडे वगैरे, कपाट असे घरात ज्या वस्तू लागतात संसारासाठी त्या देत असतात. त्याला झाल असे म्हणतात. आणि तुम्ही पाहू शकता इथे साखरपुडा विधीमधील सुपारी फोडणे हा प्रोग्राम चालू आहे आत्ता. हे 2 मामा आहेत. एक नवरीचे मामा आहेत, एक नवरदेवाचे मामा आहेत आणि ते गळाभेट घेत आहेत. त्यानंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. नवरदेवाचे मामा म्हणजे दीपकचे मामा हे माझे नात्याने चुलत भाऊ पण लागतात. तुम्हाला बोललेलीच आहे, आपल्या नात्यांची गुंतागुंत खूप वेगळी आहे आणि ती अशीच राहणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं प्रियंका चौक भरत आहे ह्याच्यासाठी, साखरपुड्यासाठी, नवरीला बसण्यासाठी. आणि अशी प्रथा आहे की मुलाकडच्या सुवासिनींनी तो चौक भरायचा असतो. आणि तुम्ही पाहू शकता हे नवरीचे मामा आहेत. इथे भटजी काका आहेत आणि आता इथे खूप छान अशी प्रियंका चौक भरत आहे. मॅडम हसलेल्या आहेत माझ्याकडे पाहून. आणि मी त्यांना बोलत होते, एक जणीने चौक भरा म्हणजे जरा छान जजमेंट जमेल. त्यामुळे ह्या ज्या काकू आहेत, मोगरवाडी गावातील काकू आहेत, त्यांचं आडनाव मला माहीत नाही, सॉरी. आणि अशा प्रकारे आता नवरीचे आगमन झालेले आहे आणि आमच्या ब्युटिफुल ब्राईड प्रियंका आलेल्या आहेत. आणि ती सगळ्यात पुढं चालली म्हणून तरी नवरी अशी ओळखते. पाठीमागं तिच्या कलवऱ्या इतक्या आहेत, सुंदर सुंदर मस्त छान छान मेकअप करून आलेले आहेत, क्युटी पाय. आणि आता साखरपुडा विधीला स्टार्ट झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. इथे बघा तुम्ही पाहू शकता नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा दोन मामा लागतात या विधीसाठी. कारण त्या 5 किंवा 7 सुपाऱ्यांचं पूजन करून सुपारी फोडली जाते दोन्ही मामांच्या हस्ते. आणि अशा प्रकारे मग ज्यावेळेस सुपारी फोडली जाते त्यावेळेस असं समजण्यात येते की साखरपुडा विधी संपन्न झालेला आहे. खरी प्रथा तर ही पूर्वंपार आलेली आहे. आजकाल ते रिंग वगैरे घालणे, अंगठ्या एक्सचेंज करणे त्यालाच एंगेजमेंट सेरेमनी किंवा साखरपुडा विधी म्हणतात. पण पूर्वी या सुपाऱ्या फोडण्याला खूप महत्त्व होतं आणि अशा प्रकारे साखरपुडा विधी इथं संपन्न झाला माझ्या मते तरी. तसा अजून थोडाफार शिल्लक आहे, तुम्ही पाहू शकता पुढे. पण आता खरी सुपारी फुटलेली आहे. आणि प्रथेप्रमाणे नवरदेवाच्या साईडच्या 5 किंवा 7 सवासनींनी नवरीची ओटी भरायची प्रथा आहे. तर ह्या आमच्या मामींनी रेशमाची ओटी भरलेली आहे. त्यानंतर या मोगरवाडी गावातील महिला आहेत, सॉरी मला नाव त्यांचं परत बी आठवत नाही आहे, त्या ओटी भरत आहेत रेशमाची. आणि तुम्ही पाहू शकता किती छान छान साड्या सगळ्यांनी नेसलेल्या आहेत. आणि ही खरी पद्धत आहे ओटी भरण्याची. तुम्ही पाहू शकता आजकाल अशी ओटी कोण भरत नाही, एकदम सिंपल आपले ओटीमध्ये पीस किंवा साडी अशा हातामध्ये पण देतात. अशा पद्धतीने कोण ओटी भरत नाही. काही काही जण वेगळ्या पद्धतीने पण अजून ओटी भरतात. पण तुम्ही पाहू शकता, मला माहीत नाही खरी पद्धत कोणती आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आमच्या रेश्मा मॅडम हसलेल्या आहेत थोड्याशा. ही जाळी मी तिला बांधलेली आहे, पण ती व्हिडिओ शूटिंगमध्ये येणार आहे, म्हणजे ती फोटोग्राफरने काढलेली आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये ती काही आलेली नाही आहे. सो तुम्ही पाहू शकता इथे आता ही दुसरी रेश्मा आहे जी रेशमाची ओटी भरत आहे. शेवटी रेशमाला भेटलेली आहे. तुम्ही पाहू शकता जावा या दोघींची नावं आहे रेश्मा. आणि रेश्मा टिळ्याला नव्हती आणि ती आता तिला भेटलेली आहे. आणि ही माझी फ्रेंड पण आहे आणि दीपकची मावस वहिनी आहे जी रेशमाची ओटी भरत आहे. आणि मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणचे रीतिरिवाज हे वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी हळदीच्या ड्रेसवरही लग्न लावण्यात येते आणि काही ठिकाणी लग्नाचा ड्रेस हा वेगळा असतो. तसं प्रत्येकाचे वेगवेगळे रीतिरिवाज असतात. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या तिकडे कसे रीतिरिवाज आहेत, कोणत्या ड्रेसवर लग्न लागले जाते काय. आणि पाठीमागे आमचा ज्ञाना काहीतरी करत आहे पण काही नीट दिसत नाही. माझा फोकस फक्त रेश्मा आणि सुवासिनींवर होता, त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काही घेतलेला नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता या पण मोगरवाडी गावातील महिला आहेत ज्या रेशमाची ओटी भरत आहेत.
साखरपुड्यामध्ये आम्ही जे सगळ्या बायकांनी मिळून फ्रूट्स वगैरे आणले होते, त्या फ्रूट्सनीच नवरीची ओटी भरण्याची प्रथा आहे. त्या फळांनी ओटी भरायची असते सगळ्या. आणि ही आमच्या प्रियंका मॅडम आहेत, आता त्या रेशमाची ओटी भरत आहेत. प्रियंका ही रेशमाची चुलत जाऊ लागणार नात्याने. आणि बघा मॅडम किती हसून हसून आत्ताच ओटी भरत आहेत. प्रियंकाचा स्वभाव मला आवडतो, नेहमी हसरा चेहरा असतो आणि हसरा चेहराच ठेवावा, त्यामुळे प्रसन्न वातावरण राहतं घरात पण. आणि तसंही आपण कुणाच्या घरी काही जाऊन इतके दिवस राहत नाही, पण कार्यक्रमातनी वगैरे भेटलो तर व्यवस्थित बोलणं चालणं तरी राहावं, किमान माणसाशी व्यवस्थित बोललं पाहिजे. आणि इथे तुम्ही पाहू शकता नवरदेवाचे मामा नवरीच्या कपाळाला कुंकवानी भरलेला शिक्का लावत आहेत. म्हणजे 1 रुपयाचा नाणं असतं ते चिटकवत आहेत आणि तो चिटकला पण आहे. आणि अशा प्रकारे आता नवरी गेलेली आहे तिच्या रूममध्ये आणि आता दीपकचे औक्षण चालू आहे. दीपकचे औक्षण हे नवरीकडचे जेंट्स लोक करतात. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये टिळ्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, दाखवलं होतं की नवरीचे औक्षण हे नवरदेवाकडच्या 5 किंवा 7 सवासणी करतात आणि नवरदेवाचे औक्षण हे नवरीकडचे जेंट्स लोक करतात. किंवा आपले म्हणजे आपल्या साईडचे असतील ते जे भाऊकीतले लोक नाही करत, पण सोयरे वगैरे करू शकतात. मग आता 1 बाय 1 एक जण येत आहे औक्षण करण्यासाठी. 7 जणांनी किंवा 5 जणांनी औक्षण करायचं असतं. आणि आता इथे एक काका औक्षण करत आहेत दीपकचे, कारण मला नवरीकडच्या जेंट्स लोकांची काही माहिती नाही आहे. आणि दीपक काहीतरी सांगत होता मला की रुमाल घेऊन ये म्हणून. आणि इथे चैताली मॅडमला ऑलरेडी आम्ही ठेवलेलं आहे पेढे खाण्यासाठी, कारण मागचा इन्सिडन्स तुम्हाला आठवतच असेल, दीपकच्या घशामध्ये पेढा अडकलेला होता. आणि इथे मी रुमाल देत आहे चैतालीला की त्याचा ते घाम वगैरे रुमालाने पुसून टाक म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता दीपकला आधीच सांगितलं होतं, बाळा पेढा गिळू नकोस, पेढ्याला थोडंसं चावून खा, नसेल चावत तर मॅडमला शेजारी उभं केलेलंच आहे. आणि तुम्ही पाहू इथे चैतालीला व्यवस्थित ते कुंकवाचं पुसता येत नव्हतं, तर दीपक म्हणत होता ताई तू वरती ये, कारण चैताली ऑलरेडी एकदम फ्रस्ट्रेटेड झालेली त्या घाम आणि गरमीनी वगैरे. आणि शेवटी मी इथे आलेली आहे आणि ते घाम वगैरे पुसताय, कपाळाला खूप सारं कुंकू लागलेलं आहे आणि ते साईडचं कुंकू वगैरे सांडलेलं मी रुमालाने पुसत आहे. आणि मला पण खूप गरम होत होते म्हणून मी पण माझा घाम त्याच रुमालाने पुसत आहे. काय करायचं, इतकी जास्त गरमी होती. आणि पेढ्याचं बघा चैतालीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं, जितके पेढे भेटतील तितके तू खायचे, आज डाएट बिएट गेली खड्ड्यात, तू पेढे खाऊन घे, मस्त ताव मारून घे आज. या आजोबांच्या आधी ज्यांनी औक्षण केले ते माझे चुलते आहेत. आणि हे आत्ता जे औक्षण करत आहेत ते माझे मोठे काका आहेत गुजरवाडीचे. आणि तुम्ही पाहू शकता माझे काका. आणि हे काकांच्या शेजारी जे उभे आहेत ते माझे चुलते आहेत. आणि इथे औक्षण करण्याचा कार्यक्रम चालू आहे. अजून एक बाबा औक्षण करत आहेत. आणि अशा प्रकारे आता कलवऱ्यांनी फळांचं एक ताट गायब करण्याचा प्रोग्राम चालू केलेला आहे. आणि तो नवरीकडच्यांचाच हक्क असतो. इथे रिंग सेरिमनी चालू झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता दीपक नवरीला रिंग घालत आहे. दीपकचा हा ड्रेस त्याचा फ्रेंड सोन्या दुधाने म्हणून इंस्टाग्रामला त्याची आयडी आहे पहा. खूप छान कपडे असतात त्याच्याकडं, तुम्ही पण घेऊ शकता त्याच्या पेजवरती जाऊन. ऑनलाईन पण आहे आणि त्याच्या शॉपवर पण व्हिजिट देऊ शकता. खूप छान छान जेंट्स लोकांचेच कपडे तिथं भेटतात. आणि अशा प्रकारे साखरपुडा विधी चालू आहे. फोटोग्राफर अटीतटीने छान छान फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओ शूटिंग पण चाललेली आहे. दीपक हसतोय, कला असतोय, आय डोंट नो, पण पाहू शकता तुम्ही दोघांची स्माईल क्यूट आहे. आयुष्यभर त्यांची स्माईल अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचा संसार असाच सुखाचा हो. आणि तुम्ही पाहू शकता दोघंजणं किती छान दिसत आहेत सोबत.
रेशमाचा लुक पण छान दिसत आहे. साडीचा कलर एकदम छान वाटत आहे आणि दोघं एकमेकांना पेढा चारत आहेत आणि तुम्ही पाहू शकता रेशमा कशी लाजत आहे. क्यूटी लाजत आहे. आणि ही माझी मोठी मावशी आहे आणि ही माझी चुलत मामी आहे. किती छान दिसतात. ग्रीन ग्रीन हळद लावण्याचा प्रोग्राम चालू झालेला आहे. देवाला हळद लावतात म्हणून नवरदेवाला हळद लावतात परंपरा चालत आहे. हळद लावताना गाणी म्हणतात सगळीकडे इथे आमची चिऊ दीपकला हळद लावत आहे. तुम्ही पाहू शकता तिच्या नाजूक हातांनी किती छान हळद लावत आहे. मामाला चोळून चोळून घेते. तुम्ही पाहू शकता देवाजवळ नवरदेवाला 5 ते 7 सवासणींनी हळद लावायची असते. मग मंडपात नेलं जाते. इथे निकिता आणि मी एक फोटो क्लिक केलेला आहे आणि आता नवरदेव निघालेला आहे कार्यालयामध्ये
नवरा नवरीला आमच्यात म्हणजे सगळीकडेच सोबत हळद लावतात. सगळीकडं माहीत नाही मला, काय काय ठिकाणी लग्नाच्या आदल्या दिवशी पण हळद असते, पण आमच्यात तसं नाही. लग्न हळद सगळं एकाच दिवशी असतं. आणि तुम्ही पाहू शकता नवरदेव आता कार्यालयामध्ये एंटर झालेले आहेत आणि समोरून आगमन झालेलं आहे संदीप जानकर यांचं. तुम्ही पाहू शकता त्यांची स्माईल. आणि हे सगळे नवरदेवाचे भाऊ आहेत इथं 2-3 उभे, आणि हे आमच्या मामी आहेत. तुम्ही पाहू शकता सगळेजण. आणि आम्ही आता हळद लावण्यासाठी चाललेलो आहे स्टेजवरती. पण आम्ही कमीत कमी अर्धा तास तिथं नवरीची वाट पाहिलेली आहे. आणि अर्धा तासाने आम्ही तिथं थांबून वाट पाहून झाल्यावर अर्धा तासाने नवरीचे आगमन झाले होते. आणि पाहू शकता लग्नाला आलेल्या महिला किती छान छान मस्त साड्या वगैरे नेसून आलेल्या आहेत आवरून. आणि इथे हळदीची तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता प्रियंका चौक भरत आहे आणि इथे रेश्मा हळद कालवत आहे. आणि आमची छोटेसे पिल्लू पण तिथं उभं आहे. आणि युवराजला तुम्ही पाहू शकता पाठीमागे खुर्चीवर बसलेला आहे. तो माझा मुलगा युवराज आहे. आणि नवरदेवाचे 2 भाऊ पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट नवरदेव आहेत हे 2. तुमच्याकडे कोण मुली असल्या तर नक्की सांगा आम्हाला यांच्यासाठी. आणि इथे बघा किती छान चौक भरलेले आहेत नवरा नवरीसाठी. आणि हळदीचे पण डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर केलेलं आहे. आणि इथे बघा आमची सायली किती क्यूट आहे. आणि अशा प्रकारे हळदीची तयारी झालेली, पण नवरीचा यायचा पत्त्याच नाही. नवरीबाई कुठे लपून बसलेले आहेत. चला, ते ब्राह्मण काका कुठे गेले माईकमध्ये बोलणं. आणि तुम्ही पाहू शकता मी इथे सांगत आहे की अक्षयला आणि हे संदीपसाठी मुलगी असेल तर सजेस्ट करा आम्हाला. कसे बघा हिरो दिसत आहेत 2 डॅशिंग. त्यांच्यासाठी मुलगी असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे फायनली नवरीबाई आलेल्या आहेत आणि हळद चालू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या रेश्माने छोटासा लुक दिलेला आहे कॅमेऱ्याकडे. आणि आता हळद चालू झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता कलवऱ्यांनी किती छान छान साड्या घातलेल्या आहेत, किती छान छान साड्या नेसलेल्या आहेत, किती छान दिसत आहेत कलवऱ्या पण. आणि मी कलवऱ्यांचा पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे इथे. तुम्ही पाहू शकता रेश्माच्या 2 बहिणींचं नाव छाया आणि पूजा. आणि इथे पाहू शकता आमच्या कलवऱ्यांची छान मेहंदी, किती छान मेहंदी काढलेली आहे हातावरती. आणि तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये कोणाची मेहंदी जास्त रंगलेली आहे. निकिता, सायली ताई आणि इकडच्या 2 जणी कोण आहेत मला चेहरा दिसत नाही त्यामुळे आठवत नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता ताई आणि मी नवरा नवरीला हळद लावत आहे. आणि कलवऱ्या रागाने बघतात की काय माझ्याकडे. इथे पाहू शकता दोघी सुरेखा नवरा नवरीला हळद लावत आहेत. आणि आम्ही आमच्या मेवणीबाईला हळदीने माखलेलं आहे. इथे माझ्या 2 मावस बहिणी आणि एक मोठ्या मामाची मुलगी आहे. या दोघी सुरेखा आहेत. ही मोठी अक्का आहे आमची. आणि इकडे हळदीचा प्रोग्राम चालू आहे. गर्दी खूप आहे. आणि पाहू शकता आम्ही आमच्या मेवणीबाईला कसं रंगवलेलं आहे हळदीने. आणि आता निकिताला लावायची आहे हळद, पण गर्दी खूप असल्यामुळे तिला कोण पुढे जाऊ. आणि तुम्ही पाहू शकता निकिता इथे दीपकला हळद लावत आहे. आणि आम्ही सिंपल ड्रेस घातले होते, तुम्हाला सांगितलेलंच आहे. पावसामुळे लग्नाला जो ड्रेस घालायचा होता तो घालून नाही आलो, तरी पण सिंपल ड्रेसमध्ये पण छान दिसत होतो. आणि पाहू शकता किती हळद लावलेली आहे ती. अशा प्रकारे हळद संपलेली आहे. आणि नवरदेवांना मी तयार केलेलं आहे लग्नासाठी. पाहू शकता दीपकचा लुक कसा आहे. हा नवरदेवाचा पोशाख आम्ही 3 स्टार मेन्स वेअरमधून घेतलेला आहे. आणि या शॉपचा ओनर आहे सोन्या दुधाने. त्याची इन्स्टाला पण ID आहे. तुम्ही ऑनलाईन पण कपडे बाय करू शकता किंवा त्याच्या शॉपवर नक्की व्हिजिट द्या. खूप छान कपडे अवेलेबल आहेत तिकडे. पाहू शकता दीपकला तुम्ही. अशा प्रकारे लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. आणि मी माझ्या मिस्टरांसोबत फोटो क्लिक करत आहे, फोटो काढत आहे. तुम्ही पाहू शकता माझे मिस्टर आणि मी कशी वाटत आहे आमची जोडी. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
आणि मेमरी कलेक्ट करण्यासाठी मी असे छान छान फोटो क्लिक करत आहे. माझे मिस्टर दुसरीकडेच पाहत आहेत. आणि हा आमचा साऊथ इंडियन लुक तुम्हाला कसा वाटतंय नक्की सांगा. आणि ही आहे आमची ढेबे फॅमिली. ढेबे फॅमिलीसाठी एक लाईक, शेअर अँड कमेंट होऊन गेलाच पाहिजे. सो त्यानंतर निकिताने सायलीसोबत फोटो क्लिक केले. त्यानंतर ताई, सायली, निकिता अँड चैताली मॅडम. त्यानंतर हे माझे वडील आहेत, तात्यांसोबत पण आम्ही फोटो क्लिक केलेले आहेत. इथे पाहू शकता निकिता, तात्या आणि मी फोटो काढलेले आहेत. लग्नाच्या आधीचे फोटो आहेत. त्यानंतर ताईच्या मुलीसोबत फोटो काढायचा होता, पण तिचा बिलकुलही मूड नव्हता. मग सायलीने 1-2 सेल्फी काढल्या ताईसोबत, माझ्यासोबत. आणि त्यानंतर फोटो इथे अजून एक रेश्मा आलेली आहे आमच्यासोबत फोटो काढाय. रेश्मा खुटेकरच हिचं पण नाव आहे. ही माझी मावस बहीण आहे. आणि इथे आहे युवराज आणि सायली. युवराज आणि सायलीचा लुक कसा वाटतोय नक्की सांगा. युवराजची ॲक्च्युली कपडे पण सोन्या दुधाणे यांच्या 3 स्टार्समधून घेतले. अशा प्रकारे इथे नवरदेवाचे आगमन झालेले आहे. मुलीच्या आत्या इथे नवरदेवाचे औक्षण करून घेत आहेत. इथे वर ववळणीचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे मुलीच्या आत्या मुलीसाठी काही वस्तू आणतात, त्या नवरदेवाला देतात. हळदी कुंकू वगैरे लावतात, औक्षण करतात आणि वर ववळणी म्हणतात त्याला. बेसिकली मुलीच्या आत्या ह्या नवरदेवासाठी या सगळ्या वस्तू आणलेल्या असतात. तुम्ही पाहू नवरा नवरीच्या माथ्यावरती डोक्यावरती अक्षदांचा पाऊस होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता सर्व आलेल्या लोकांच्या आशीर्वादाने आता दीपक आणि रेश्मा यांचा शुभविवाह होणार आहे. आणि आता इथे लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली आहे. काकांनी नवरा नवरीच्या हातात हार दिलेले आहेत आणि हार देऊन मग आता लग्नाच्या विधीसाठी नवरा नवरी सज्ज झालेले आहेत. त्यानंतर मंगलाष्टिका चालू असताना मी काही स्टेजवर नव्हते, त्यामुळे तो व्हिडिओ काढला नाही. आणि इथे नवरा नवरींचा हार वगैरे घालून झालेला आहे. मंगलाष्टिका पूर्ण झालेले आहेत. अशा प्रकारे निम्मे विधी तर लग्नाचे पूर्ण झालेले आहेत. आणि त्यानंतर मी आलेली आहे माझ्या लाडक्या माम्यांसोबत फोटो काढण्यासाठी गार्डनमध्ये. तुम्ही पाहू शकता माय ब्युटिफुल मामी. आणि ह्या माझ्या माम्या आहेत. यांची काही वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही आहे, कारण ह्या नात्याने काही काही मामे पण लागतात, काही काही आत्या पण लागतात. ह्या आजी म्हणत होत्या की माझी काही तुम्हाला लाज वाटते का, तर मी मग दबंग स्टाईलमध्ये त्यांच्यासोबत साऊथ इंडियन स्टाईलमध्ये फोटो काढलेला आहे. जर आपल्याला एखाद्या माणसाची लाज वाटत असेल, इतके तर काय आपण मोठे झालेलो नाही आहे की आपल्याला एखाद्या माणसासोबत जाऊन फोटो काढण्याची लाज वाटत असेल. कारण माणसाने माणसाशी माणसासारखेच वागावे, त्यातच माणुसकी माणसाची दिसून येते. आणि इथे पाहू शकता माझी मोठी मावशी आहे, तिच्यासोबत पण मी फोटो काढला आहे. मामी, 2 मावस बहिणी. आणि ह्या 2 मावस बहिणी ह्या मावशीच्या मुली आहेत माझ्या, आणि मुंबईच्या मामी आहेत ह्या. आणि तुम्ही पाहू शकता इथे मोनिका आणि माझी मोठी बहिणी पण आलेली आहे फोटो काढण्यासाठी. माझ्या लाडक्या 2 स्वीट भाच्या पण आहेत, परी आणि सानू. आणि निकिताने पण आमची सेल्फी काढलेली आहे. आणि तुम्ही हे माझे गुजरवाडीचे आणि येवलेवाडीचे मामा मंडळी आहेत सगळे. आणि ही आमची आत्या पाठीमागे का उभी राहिलेली आहे. आत्या पण लागते ती माझी, आणि नात्याने मामी पण लागते. लाल साडीमध्ये माझी आत्या एकदम स्ट्रॉबेरी वाटत होती. आणि तुम्ही पाहू शकता हे मामा मामी मामा आहेत गुजरवाडीचे, येवलेवाडीचे. आणि ह्या
इथे अजून एक मामा ॲड झालेले आहेत गुजरवाडीचे. हे आमचे पिंटू मामा आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे मामांची नावं मी सांगते: बाळू मामा, काळू मामा, अण्णा मामा, राजू मामा, पिंटू मामा आणि रामा मामा. बरोबर नावं असतील तर मला नक्की सांगा, काही चुकलं असेल तर लाडक्या भाचीला माफ करा मामांनो. आणि तुम्ही पाहू शकता चैताली मॅडमला आता फोटोशूट करायचा आहे आणि त्या देत आहेत युवराजकडं मोबाईल की माझा पण. आणि एक नंबर इकडं पाठीमागे फोटोशूट चाललेला आहे नानांचा जाय काकूचा. आणि चैताली मामांसोबत फोटो काढत आहे. चैतालीसोबत तिचा चुलत भाऊ म्हणजे काळू मामाचा मुलगा आहे सौरभ. जांभळ्या रंगाची साडी घातलेल्या मामींना तर तुम्ही टिळ्याला पाहिलेलंच असेल. त्यांच्यासोबत मी फोटो पण काढलेले. ती माझी चुलत बहीण पण लागते प्लस मामी पण लागतात, 2-2 नाती. आणि तुम्ही पाहू शकता ह्या माझ्या ब्युटिफुल मामी सगळ्या किती सुंदर दिसत आहेत. त्यानंतर निकिताचे फोटो सेशन झालेले आहे, खूप छान फोटो आलेले. निकिताचा ड्रेस कसा आहे तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर ताईसोबत आणि प्रियंकासोबत सेल्फी काढल्या. त्यानंतर आम्ही जास्तीत जास्त सेल्फी काढलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता ह्या लाडक्या मेहुण्या माझ्या मामाच्या मुली. आणि ह्या मामाच्या 2 मुली प्लस मामाची सून आहे रेश्मा, तिच्यासोबत थोडेसे फोटो काढलेले आहेत. हे सुरेखाताईंचे मिस्टर आहेत नवनाथ मरगळे दाजी, म्हणजेच की या सेल्फी काढणाऱ्या सायलीचे पप्पा आहेत ते. आणि सायली आणि निकिताचा किती छान फोटो. हा आहे माझ्या मामाचा लहान मुलगा आणि त्याची बायको रेश्मा. हा ज्ञानासोबत फोटो काढून झाल्याच्या नंतर इथे कन्यादानाचे विधी चालू झालेले आहेत. ही आहे माझी भाचसून सुरेखा आणि तुकाराम, तुम्ही पाहू शकता. सुरेखा आणि तुकाराम नवरीचे मावस मामा मामी आहेत. मी त्यांच्यासोबत पण फोटो क्लिक केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. सुरेखाच्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला दिसते असेल, मॅडम किती खुश आहेत ते. आणि इथे कन्यादानाचा विधी चालू आहे. हे आमचे मोठे मामा आणि त्यांची नात आहे सायली, तुम्ही पाहू शकता. इथे जानकरांचे जावई आहेत हे. आणि इथे कन्यादान विधी चालू आहे. हे रेश्माचे मामा कन्यादान करताना, बहुतेक ते निळ्या साडीवाली रेश्माची मामी आहे. एखादी इन्फॉर्मेशन चुकीची गेली असेल तर मला माफ करा सगळ्यांनी. काही चुकीची इन्फॉर्मेशन गेली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की तुम्ही सांगू शकता. मी पण माणूस आहे, चुकी होऊ शकते माझ्याकडूनही. आणि तुम्ही पाहू शकता हे रेश्माचे मामा आहेत. आता कन्यादान विधी चालू झालेला आहे. आणि पाहू शकता इथे 3 मामांच्या जोड्या दिसतात ते. आणि 3 माम्या असतील, मग 3 माम्या आणि 3 मामा बरोबर. तिचे सख्खे 2 मामा आहेत आणि एक मावस मामा आहे, म्हणजे की सुरेखा आणि तुकाराम हे रेश्माचे मावस मामा आहेत. अशा प्रकारे इथे कन्यादान विधी चालू झालेला आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता दाजी आणि सचिन आहे, ताई तिच्या बाळाला घेऊन आहे. आणि ते आहेत अक्षय जानकर, मामाचा मुलगा. गरम झालेला आहे, त्याला फॅनच्या पुढे गेलेला आहे गारव्याला. आणि पाहू शकता आहे का एखादी सुंदर मुलगी याच्यासाठी. पुढच्या वर्षी देऊन टाकू, बार उडवून टाकू. पुढच्या वर्षी पण मग होऊन जाऊ द्या दणका. अक्षय जानकर यांच्यासाठी कोण मुलगी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट कॅन्डिडेट ही ताई आहे मामाची मुलगी आणि हे तिचे मिस्टर म्हणजे सचिन. सचिन हा माझा मावस भाऊ आहे. आणि तुम्ही पाहू शकता ताईचे माझी साडीचा कलर कसा आहे, लुक कसा आहे आजचा, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण कोणत्याही कार्यक्रमाला मी माझा लुक आधीच ठरवलेला असतो, की हे आधीच ठरवून घेते की कोणत्या कार्यक्रमात कोणते साडी नेसायची वगैरे. आणि ही पाहू शकता माय प्रिन्सेस निकिता ढेबे. आणि निकिताचा लुक पण मी आधीच ठरवलेला होता कसा असेल वगैरे. आणि इथे 7 फेऱ्यांचा विधी चालू झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे जे भटजी काका होते त्यांना माझा साष्टांग दंडवत आहे बरं का. त्यांनी नवरदेवाचे बूट काढायलासुद्धा लावले नाही, तसेच फेरे घ्यायला लावलेले आहेत. एकच नंबर काका, अनुभवी काका होते. आणि कलवऱ्या खूप हसत होत्या कारण त्यांना बूट चोरायचे होते नवरदेवाचे. पण काका फुल बायस होते नवरदेवाच्या साईडने. बूट काय काढून दिलेले नाहीत त्यांनी. बूट पायात ठेवूनच नवरदेवाला फेरे घ्यायला लावले. त्यामुळं काकांना माझा
कोपऱ्यापासून दंडवत आहे बरं का, 1 नंबर. कलवऱ्या फुल बूट चोरण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ते काही शक्य झालेलं नाही, कारण काका आमच्याच साईडने होते आणि बूट काय दीपकने पायातून काढले नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता फेऱ्यांचा विधी चालू आहे. फेऱ्यांचा विधी म्हणजे 7 सुपाऱ्या मांडलेल्या असतात. प्रत्येक फेऱ्याला 1 सुपारी नवरी तिच्या अंगठ्याने अशी पुढे सरकवते आणि प्रत्येक एका फेऱ्याला 1 सुपारी अंगठ्याने पुढे सरकवायची, म्हणजे 7 फेरे कंप्लीट होतात. आणि नवरी म्हणजे नवरी नवरदेवाचं नातं हे 7 जन्माचं अतूट बंधनात अडकले जाते. इथे मंगळसूत्र घालण्याचा विधी चालू झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. दीपक झाली का तुझी रेश्मा? झूम ना करू, एचडी घेते नंतर सुरेखा घरी जायचं यावर पटकन. तिथं कार्यालयात खूप काम करते का? नाही जाणार ते, मी काहीतरी 5 जोक मारते तुझ्या. तू काय घरचं काय लागतं म्हण की नवरा खायला घालीत नाही बसा मांडे निवांत. शेवटी काका मदतीला आलेले आहेत. अशा प्रकारे काका गोळा करते सुपाऱ्या. काकांनी डिझाईन सुपाऱ्या आणतात. जोडवी घालताना कोण दिसणार? नवरीत दिसणार ना, नवरदेवाला. मग जरा कमी हाईटचा बघायचा होता दाजी. कुणी सांगितलं होतं का एवढा लांब बघायला? चप्पल नाही काढत आम्ही. नाही, आम्ही शान मारताना पण कोल्हापुरी घालतो. नाही नाही चालतंय की मुक्काम तुमच्या घरी. वरात होते जोरात. मग तुम्ही काय मग 1 नंबर दान कौतू. हा ते आत्ताच गेले. तुम्ही मुक्कामी का जाणार? त्याच्या पप्पांचा मामा बेस्ट फ्रेंड आहे तसे. या मुलीने मला नंतर तिचे फोटो क्लिक करायला लावले. किती सुंदर दिसत आहे, पण मी तिचं नाव विसरून गेलेले आहे. तिने हा व्हिडिओ पाहिला तर नक्की कमेंट करावे. त्यानंतर मी माझ्या साडीचे प्रमोशन करताना आणि मी माझ्या 2-3 पोज देऊन फोटो काढलेले आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता.
आणि त्यानंतर दीपक आणि त्यांचे फोटोशूटचे सेशन चालू झालेलं आहे. बाहेर प्रचंड जोराचा वादळी वाऱ्यासहित पाऊस आलेला आहे आणि या कार्यालयातल्या पूर्ण लाईटी गेलेल्या आहेत. पण फोटोग्राफर काय माघार घ्यायचं नाव घेत नाही आहेत. त्यांनी त्यांची लाईट लावलेली आहे आणि फोटो काढत आहेत. तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही हेही पाहू शकता की बाहेर किती जोराचा पाऊस आलेला आहे. आणि आता असं वाटतंय की गार्डनमध्ये न जाता एखादं जहाज बुक करून जहाज पाण्यातून एखादी नाव घेऊन पाण्यातून आपलं मोगरवाडीकडे निघावे असं वाटत आहे. आता तुम्ही पाहू शकता इकडे सचिन बा सगळ्यांना बाय बाय बोलत आहे. स्टेजवर फोटो सेशन चालू आहे. बाहेर धो 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 पाऊस पडत आहे आणि खूप पाऊस पडत आहे. वादळी वारं पण सुटलेलं आहे आणि भीती पण वाटत होती पाऊस उघडतोय की नाही, लवकर घरी जातोय की नाही. सगळे लग्नाला आलेले पाहुणे मंडळी तर घरी पोचलेले आहेत, पण जे घरातले नवरीच्या घरातले आणि नवरदेवाच्या घरातले माणसं अजूनही कार्यालयामध्ये आहेत. तुम्ही पाहू शकता किती पाऊस पडत आहे प्रचंड. आणि हा वळवाचा पाऊस आहे असं म्हणतात. मला तर वाटत नाही हा वळवाचा पाऊस आहे. वळवाचा पाऊस थोडी 15 दिवस पडत असतो. आणि मी परत स्टेजवर आलेली आहे. स्टेजवर फोटो सेशन पाहायला आले कसं चाललं आहे काय चाललं आहे. आणि फोटोग्राफर फुल काही नाही, तिकडे पाऊस पडो वादळ येऊ वारं येऊ ते त्यांचे स्टेप बाय स्टेप त्यांचे फोटो सेशन चाललेलं आहे. हे फोटो ॲक्च्युली त्यांना बाहेर घ्यायचे होते पण खूप पाऊस पडल्यामुळं ते स्टेजवरच ॲडजस्ट करत आहेत. आणि मी पावसाचा आनंद घेत उभी आहे तिथे. पाहू शकता इतका पाऊस झालेला आहे आणि खाली पाणी दिसत आहे किती आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पावसाचा अनुभव घेतलाच असेल त्या दिवशीच्या लग्नाचा. जे पावसात अडकले होते त्यांनी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी पण दीपक आणि रेश्मासोबत एक फोटो काढलेला आहे. आणि तुम्ही मला सांगा जर तुम्ही पावसात अडकले असाल तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला पुरेपूर या व्हिडिओमध्ये इथे कार्यालयामध्ये किती पाऊस पडला, किती समुद्र भरून वाहत होता इथे तो तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की आपण लवकर घरी गेलो, बरं झालं किती पाऊस पडला तिथे. आणि काही गरजच नाही आहे मला तर वाटते की एखादी बोट किंवा नाव घेऊनच आपलं घरी जावं. बाहेर जायला चान्सच नव्हता, इतकं पाणी दारात तुंबलेलं होतं तुडुंब. बागेत फोटो सेशन चालणार होतं तर बागेत पण तुम्ही पाहू शकता नदी फुल भरल्यागत दुथडी भरून व्हायल्यागत सांगा मला ऐका इकडे बघा. हे जे आता मुलाचं लग्न होतंय तुमच्या इतक्या पावसात या घाटाने तुम्ही कसं जाणार आहे? पाऊस उघडलं मग काय पाणी किती आहे? पावसाळ्यात लग्न घालता तुम्ही? मे महिन्यात आहे? 8 दिवस झाले पाऊस पडतोय. हा का अवकाळी आहे का? 8 दिवस कधी अवकाळी पडलेला बघितला काय जन्मात तुम्ही? 8 नाही 15 दिवस झाले पाऊस पडतोय. वातावरणाच्या बदलामुळे आता पण हे माणसांच्या बदलामुळे आहे का वातावरणाच्या बदलामुळे? नैसर्गिक बरं ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे पण दीपकला काम लागलेलं आहे ताईचं छोटं बाळ सांभाळण्याचं. आणि बाहेर पाऊस उघडलेला आहे आणि आता घरी जाण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. आणि आता सगळे नवरीकडचे जेंट्स मंडळी आणि नवरदेवाकडचे जेंट्स मंडळी एकमेकांना नारळ एक्सचेंज करून म्हणजे एकमेकांना नारळ देऊन गळा भेट करतात. म्हणजे हा शेवटचा जो लग्नामधला विधी असतो तो आता स्टार्ट झालेला आहे. एकमेकांना नारळ देऊन असं साध्य होत असेल की हे जे आपलं आत्ता सोयरीक जुळलेलं आहे हे आयुष्यभर असंच राहावं, चांगलं राहावं, गोड राहावं, आपल्यातील गोडवा नेहमी राहावा आणि तुमच्या मुलीला आम्ही सुखी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करू, हे एक वचन त्यात दिले जात असेल. हे माझे मामा आणि नवरीचे चुलते आहेत.
यांची गळाभेट चालू आहे. तुम्ही पाहू शकता बाहेर पाऊस उघडलेला आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. तर मग अशी प्रथा आहे की जाताना सगळ्यांनी म्हणजे जे जेंट्स लोक असतात नवरदेवाकडचे नवरीकडचे गळाभेट घेतात, एकमेकांना नारळ देतात. आणि पाहू शकता हा शेवटचा लास्टचा लग्नातील फोटो आहे. आणि आता इथे नवरीच्याकडच्या माम्या, चुलत्या किंवा ह्या नवरीच्या कलवऱ्या आहेत सगळ्या, तुम्ही पाहू शकता. आणि इथे दीपक एकटा बसलेला आहे. आतमध्ये विदाईचं सेशन चालू आहे म्हणून तो बाहेर येऊन बसला आहे अक्षयसोबत. कॅन यू इमॅजिन, लग्न करून नवरदेव रस्त्यावाला लग्नात इतका खर्च झालाय, लग्नात इतका खर्च झालाय की नवरदेव रोडवर बसलाय. झालं तर काय. त्यानंतर अक्षयचं असं म्हणणं होतं की मी त्याच्यासोबत फोटो नाही काढलेले, मग त्याच्यासोबत एक फोटो काढला. हे आमच्या मामी आहेत म्हणजे आजची वरमाई, आणि त्यांच्यासोबत पण एक फोटो काढला. त्या म्हणल्या मी तुझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढते, म्हणून त्यांच्या आवडीनुसार त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढलेला आहे. आणि आता इथे विदाई सेशन चालू झालेलं आहे. ही आहे नवरीची आई, पाठीमागे उभी आहे ती, तुम्ही पाहू शकता. आणि इथे बॅग भरून स्वतःचे नवरी आता निघालेली आहे सासरी. आणि सगळे तिला गुड बाय करण्यासाठी जमलेले आहेत. तिचे म्हणजे चुलता चुलती, मामा मामी, आजी आजोबा, परत तिच्या बहिणी, मामाच्या मुली, असे सगळेच जण तिथे होते. आणि ही तिची चुलती आहे, तिला समजून सांगत आहे काही प्रेमाच्या 4 गोष्टी, संसाराच्या 4 गोष्टी काही समजून सांगत आहे. की सांगत असतील ते त्यांच्या पद्धतीने काही तिला समजून. किती वाईट वाटत असेल ना त्या मुलीला, इतकी वर्ष आईबापासोबत राहायचं आणि एका क्षणात आईबापाचं घर सोडून नवरदेवाच्या घरी कोणा दुसऱ्याच्या घरी जाऊन राहणं किती मुश्किल असतं आयुष्यभरासाठी. आणि काय होतं ना, आपण बायकांचं असं होतं की एकदा संसारात पडलो की आपल्याला आपल्या आईवडिलांच्या घरापेक्षा आपल्या नवऱ्याच्या घराची जास्त चिंता लागलेली असते. आणि तुम्ही पाहू शकता आता सगळे तिला गुड बाय करण्यासाठी जमा झालेले आहेत. हे तिचे चुलता आणि मामा आहेत, हे तिचे आजोबा आहेत पाठीमागे जे उभे आहेत ते. आणि सगळे तिला प्रेमाच्या 4 गोष्टी समजून सांगत आहेत. दिल्या घरी सुखी राहा, म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने वाग, सगळ्यांशी व्यवस्थित राहा, हे सांगत असतात. शेवटी कोणालाही म्हणजे प्रत्येकाचं एकच इच्छा असते, लग्न झाले तर प्रेमाने दोघांनी संसार चांगला करावा, हीच सगळ्यांची इच्छा असते. आणि आता इथे तिचे आई आणि भाऊ खूप इमोशनल झालेले आहेत. सगळेच रडत आहेत, तुम्ही पाहू शकता. रेश्मा पण रडत आहे. आणि हा क्षण मुलीसाठी किंवा आईवडिलांसाठी, तिच्या भावासाठी वगैरे खूप कठीण असतो, कारण लहानाचे मोठे त्यांच्यासोबत झालेले असतात. आणि एका क्षणात ती मुलगी आता दुसऱ्याच्या घरी राहायला जाणे हे खूप म्हणजे सहजासहजी पचत नाही, खूप त्रास होतो. आईवडिलांना तर जास्त त्रास या गोष्टीचा होतो. तिची आई खूप रडत होती आणि खूप कठीण असते त्या गोष्टी. आपल्याला म्हणजे बोलायला खूप सिंपल वाटतात, पण रिॲलिटीमध्ये खूप कठीण असतं. दीपकला इथं मी तेच सांगत होते की रेश्माला खुश ठेव. कोणत्याही आईवडिलांसाठी म्हणजे सगळ्यात मोठं तेच गिफ्ट असतं की तिला तिच्या नवऱ्याने खूप सुखात ठेवावं. आणि तू म्हणजे कधीही रेश्माच्या डोळ्यात पाणी आणून देऊ नको, कारण प्रत्येक आईवडिलांचं हे स्वप्न असतं की आपल्या मुलीने सुखाने राहावं. प्रत्येक भावाचं एक स्वप्न असतं की माझी बहीण सुखात नांदावी, दिल्या घरी सुखात राहावी. आणि हा ब्लॉग इथेच संपत आहे. इथून पुढे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. तुम्ही याच्या पुढचा ब्लॉग नक्कीच पहा, कारण खूप डेंजर ब्लॉग आहे. पाऊस आणि त्या चिखलातून आम्ही रात्रीचे कसे मेहनत करून घरी पोचलेलो आहे, हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला
छान छान व्हिडिओ इथून पुढेही पाहायला भेटतील, कारण खूप मेहनत असते यामागे. मला 3-3 किंवा 4-4 तास टाईम द्यावा लागतो, तेव्हा एक व्लॉग तयार होतो. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर हा लग्नाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण खूप टाईम चल आणि हा शेवटचा चिऊ सोबतचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. एक एक गोल राऊंड मार, राऊंड 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 राऊंड. बाय बाय तिकडे, बाय बाय. नाही ती